नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत किंवा शहरातील विद्यार्थी आहेत, या सर्व शहर म्हणजे जे जिल्हा ठिकाण असतील, तालुका ठिकाण असतील, या शहरातील विद्यार्थी असेल, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्यांना मुंबईमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, ज्यांना प्रोफेशनल शिक्षण असेल आणि या प्रोफेशनल शिक्षण घेत असताना राहण्याची व्यवस्था मुंबईसारख्या ठिकाणी कुठे करायची, तर याकडे विद्यार्थ्यांकडे उत्तर नसते आणि विद्यार्थ्यांना खूप मोठा आर्थिक भुर्दंड त्यांच्यावरती, त्यांच्या पालकांवरती पडत असतो. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजेच या गेल्या वर्षी 100 मुलांचं वसतिगृह आणि मुलींचे वसतिगृह ओपन झालेले आहेत, परंतु मुंबईतलं वसतिगृह सुरू झालेलं नव्हतं आणि यावर्षी ते सुरू झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रोफेशनल शिक्षण जसं आता नर्सिंग असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर जे काही प्रोफेशनल शिक्षण असेल त्याकरिता तुमची राहण्याची व्यवस्था आणि तेही मोफत कोणत्या कोणत्या सुविधा आहेत या सर्व बाबतीत माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तुम्हाला नक्कीच फायदा होईल, तुमच्या मित्रांना फायदा होईल. हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि अशाच अपडेट करता पहिल्यांदा मात्र आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, राजश्री शाहू महाराज वसतिगृह प्रवेश प्रक्रिया 2025-26साठी संपूर्ण मार्गदर्शिका. बघा, नाव आहे वसतिगृहाचं राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृह. पहा, यचमास डॉट या साईटवरती आपल्याला ह्या सर्व फॉर्म भरायचा आहे. आपल्याला तुम्हाला साईट सांगतो आहे खाली मी. बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे याच्यात. बघा, राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कांदिवली कुठे आहे? पहा, कांदिवली मुंबई. कांदिवली मुंबईमध्ये हा वसतिगृह आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्टेल ॲडमिशन सुरू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवले जाणारे, पहा, सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे चालवलं जाते वसतिगृह. सामाजिकदृष्ट्या मागास वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृह. राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृह प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती खालील सविस्तर दिलेली आहे. बघा काय काय दिलेलं आहे. बघा काय काय इथे आपण पाहणार. राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृहाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहा, राजश्री छत्रपती शाहू महाराज मुलांचे वसतिगृह 100 विद्यार्थ्यांसाठी मंजूर क्षमता आहे. पहा, विद्यार्थी किती? 100 विद्यार्थी आहे. जसे विद्यार्थ्यांचं वसतिगृह तसंच मुलींचं सुद्धा वसतिगृह. निवासी वसतिगृह आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण आहे. उत्कृष्ट सुविधा आहे. गुणवत्तापूर्ण सेवा दिल्या जातात. प्रमुख सुविधा काय आहे? बघा, प्रमुख सुविधा मोफत निवास आणि भोजन. पहा, जेवणाची व्यवस्था आणि निवासाची व्यवस्था. ही जेवणाची व्यवस्था लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, की ही जी मेस आहे ही 4,500 ते 5,000 रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिले जाते आणि त्यानुसार तुम्हाला जेवण मिळत असते. नंतर नाश्ता, म्हणजे याच्यातच आलं ते नाश्ता, म्हणजे त्या जो 4,500 आहे त्याच्यात नाश्ता आणि संध्याकाळी अल्पवर पण तुम्हाला दिलं जातं. नंतर बेडिंग सिस्टीम, प्रत्येकाला स्पेशल बेड असते. कंबाईन काहीच नसते इथं. गादी, उशी, चादर, ब्लँकेट हे सर्व प्रत्येकाला असते. नंतर संगणक आणि इंटरनेट सुविधा, 24 तास इंटरनेट सुविधा आणि संगणकसुद्धा त्या ठिकाणी आहे. वाचनालयसुद्धा आहे त्या ठिकाणी, लायब्ररीसुद्धा आहे. मनोरंजनासाठी ते TV पण आहे. 55-75 इंचीचे TV सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त असतात, म्हणजे उपलब्ध असते. नंतर क्रीडा साहित्य, दरमहा 800 रुपये पॉकेट मनी म्हणजे निर्वाह भत्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि मुलगी असेल तर मुलीसाठी 900 रुपये त्या ठिकाणी निर्वाह भत्ता दिला जातो. नंतर शैक्षणिक साहित्य, गणवेश, प्रकल्प खर्च, सहल अनुदान हे सर्व तुमच्या अकाउंटला जमा होते. फक्त तुम्हाला याची काय करावं लागते? बिलं द्यायची असतात विद्यार्थी मित्रांनो. जे GST बिलं, जे GSTची बिलं जी असते, तुम्ही त्या ज्या दुकानातून तुम्ही एखादी वस्तू घेत असाल त्या वस्तूचं तुम्हाला बिल जर तुम्ही सादर वसतिगृहात केलं तर तुम्हाला नक्की ते पैसे तुम्हाला अकाउंटवरती जमा होते. बघा या ठिकाणी काय आहे, सध्या रिक्त जागांचा तपशीलवार माहिती पहा. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असतील? पहा, वसतिगृहात एकूण जागा 44 जागा रिक्त आहेत. प्रवर्गनीय आहे. पहा किती जागा रिक्त आहेत? 44 जागा रिक्त आहेत. अनुसूचित जाती 37 जागा रिक्त आहेत. अनुसूचित जाती म्हणजे जमाती 1 जागा आहे. विमुक्त, भटक्या, विजयंती 1, आर्थिकदृष्ट्या मागास 1, विशेष मागास प्रवर्ग 1 आणि दिव्यांग 2 आणि अनाथ 1 अशा जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
राजश्री शाहू महाराज वसतिगृहाचा जो अटी आहे, कोणत्या अटी आहेत पहा. विद्यार्थ्याचे पालक हे मुंबई महापालिका हद्दीत नसावे पहा. म्हणजे ग्रामीण भागात, मी पहिल्यांदाच बोललो की ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण भागातील जे शहरी भाग आहेत, नगर महानगर म्हणजे नगरपालिका म्हणजे जे मुंबईतले नाही आहेत ते. नंतर विद्यार्थी सध्या कनिष्ठ महाविद्यालयात किंवा ITI अभ्यासक्रम असावा पहा. कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वी आणि ITI अभ्यासक्रमात प्रवेशित असावा. ITI वाल्यांना सुद्धा ॲडमिशन दिलं जातं. नंतर प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरलेला असावा. अर्जामध्ये दिलेली माहिती दस्तावेज योग्य प्रमाणात असावे. अर्ज प्रक्रिया जी आहे ती अर्ज प्रक्रिया, आणि ही जी अर्ज प्रक्रिया आहे तुम्हाला कोणत्या याच्यानुसार तुमच्या गुणवत्तेनुसार लागणार आहे. 10वीचे जे मार्क्स आहेत त्यावर तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि तुमचे जे गुणवत्तानुसारच तुमची या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कुठे करायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. hmas.mahaIT.org या साईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. हे झालं आपलं अपडेट माहिती. राजश्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज या नावाने वसतिगृह आहे आणि कुठे आहे सांगितलं आपण, तर मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये हे वसतिगृह आहे. तर जे विद्यार्थी 11वीला प्रवेश झालेले आहेत, ITIला प्रवेश केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या वसतिगृहाचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता मला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.